स्वागत। वसमत तालुका हा परंपरागत हळदीचा बेल्ट म्हणून ओळखला जातो। तर ही आमची आता 3 एकर हळद आहे, त्यामध्ये 2 एकर प्रतिभा आणि एकरभर सेलम आहे। तर आपली लागण जवळपास 10 जून ते 15 जून 5 दिवस गेली। मला 1-2 दिवस पावसामुळे थोडं कमी जास्त लेबर वगैरे आली। तर आतापर्यंत म्हणजे जी आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे होती ती एकदम छान आहे। क्वालिटी पण हळदीची एक नंबर आहे। तसं तर म्हणजे महाराष्ट्रात हळद मुख्यतः 2च एरियामध्ये होते, एक वसमत हिंगोली बेल्ट आणि दुसरा सांगली बेल्ट। आता थोडा बहुत रावेर चोपडा हा जळगावचा भाग पण लागवड वाढते। इकडच्या भागात हिंगोली ते मेहकर थोडे शेतकरी, पण जो परंपरागत शेतकरी आहे हळदीचा तो वसमत तालुका आणि सांगली। तर सांगलीला राजापुरी होते आणि वसमतची सेलम फेमस आहे। दोन्ही मार्केट हळदीचे म्हणून पूर्ण देशात गाजलेले आहेत। तर आपण खूप माझे मित्रही म्हणतात आणि शेतकऱ्यांची मागणी होती की हळदीचा एक इनडेप्थ, तर आपण पूर्ण इनडेप्थ व्हिडिओ आज शेतकऱ्यांसाठी घेऊ। लागण सांगितली तुम्हाला 15 जूनपर्यंत संपलेली होती। लागण झाल्यानंतर लगेच एक यंत्राच्या सहाय्याने माती लावून घेतली। पण माती लावण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनी एक लक्षात घ्या, जे वर आलेले कोंब असतात त्याच्या आतल्या सरीने खत टाकून द्या, म्हणजे तुमची खत टाकायची मेहनत पण वाचते आणि त्या यंत्रामुळं ती माती लगेच लागून जाते, त्या खतावर माती पडते, त्यामुळं पूर्ण खते माती आड जातात। नाहीतर कसं होतं, जूनमध्ये पाऊस खूप मोठा पडतो आणि खते वाहून जाण्याची शक्यता जास्त असते। तर पहिला डोस आम्ही दिला होता 3 एकरसाठी 10-26-26-1, दाणेदार 2 आणि पोटॅश 1 दिलेलं होतं आणि अमोनियम सल्फेट पण थोडा बहुत उरलेला होता, तो म्हणजे द्यायचा असं काही नव्हता, पण उरलेला होता म्हणून तो पण दिला 10 किलो। ही झाली आपली खताचा पहिला डोस। आणि गेल्या वर्षी मी खूप शेतकऱ्यांचं पाहिलं, इव्हन तुम्ही मागचा पण प्लॉट दाखवा की शेतकरी बंधू थोडं ढिलाई करतात ड्रीप टाकायला, चला आपण दिवाळीच्या वेळेस टाकू। तर त्या क्वालिटीमध्ये आणि या क्वालिटी, आता कसं होतं की पावसाचा समतोल राहिला नाही पहिल्यासारखा, मराठवाड्यात तर खूप असमतोल झालेला आहे। त्यामुळं उघाड कधी 8 दिवसांची, 10 दिवसांची, 15 दिवसांची, तो जो गॅप आहे त्या काळामध्ये मोटर सुरू करणे आणि स्प्रिंकलरने किंवा पाटपाण्याने भिजवणं हे शक्य नाही 3 एकर। तर शेतकरी बंधूंनो, स्टार्टिंगला बेड पाडल्यानंतरच ठिबक आथरण्यात आलं पाहिजे। म्हणजे एखाद्या वेळेस बाय चान्स उघाड पडली तर आपली मोटर लावली, पाणी सुरू, कारण हळदीला डिसेंबरपर्यंत पाणी लागतं, म्हणजे लागतंच। कमी प्रमाणात का असणं, पण डिसेंबरपर्यंत पाणी हळदीला मस्ट आहे। तुमचा एक पाण्याचा ताण बसला, हळद शेवटपर्यंत तुमची कव्हर होत नाही। शेतकरी बंधू सर्वात जास्त इथं चुकतात पाण्याच्या नियोजनामध्ये। दुसरी गोष्ट, आपण हे सांगितलेलं होतं तुम्हाला, खताचा पहिला डोस झाला, त्यानंतर आपण दुसरा डोस परत 10-26-26 दीड पोतं, DAP 3 पोते आणि पोटॅश 2 पोते दिलेले आहेत। ते एक आम्ही यंत्र बनवून घेतलेले, एक पुढं सरत्याला माणूस, म्हणजे जवळपास सरतं प्रत्येकाकडेच असतं, सर्वात साधा आणि सोपा उपाय, सरतं प्रत्येकाकडे असतं। एक माणूस पुढे ओढणार, दुसरा खत टाकणार, आणि ते खत दिल्यानंतर जर पाऊस नाही पडला एक दिवसात, तर थोडा वेळ म्हणजे 3 ते 6 तासाच्या दरम्यान तुम्ही ड्रीप सुरू करा, जेणेकरून ते खतं पूर्ण विरघळतील। 2 डोस झाल्यानंतर आम्ही पहिला मायक्रोन्यूट्रियंटचा, सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट आणि प्रायमरी हे दोन्ही एकत्र करून 3 एकरसाठी एक किट घेतली। ती 3 एकरसाठी म्हणजे प्रति एकरी 1 किट वापरलेली आहे। आय थिंक अन्नपूर्णाची किंवा नाही, यावर्षी चॅलेंजर वापरला आपण ड्रीप मिक्स, जसं पूर्वाचं मिलांज वगैरे येतं तसं चॅलेंजर आय थिंक न्यूट्रीफर्टचं चांगलं आहे, ते पण रिझल्ट चांगले आहेत। तुम्ही आणि शेतकरी बंधूंनो, पानाची साईज इकडे वाढण्यापेक्षा पान रुंद व्हायला पाहिजे। तुम्हाला जर ॲव्हरेज काढायचं असेल तर पान रुंद व्हायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना पर एकर फायनल प्रोडक्शन हार्वेस्टिंग नंतर, म्हणजे शिजवल्यानंतर, ढोल केल्यानंतर जर तुम्हाला 30 इव्हन 35-40 क्विंटलपर्यंत जायचं असेल, तर तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट वापरणं खूप गरजेचं आहे। आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण तिसरा डोस समजा
3/19 एकरी 8 किलो प्रमाणे, म्हणजे 24 किलो, म्हणजे 25 किलोची बॅग भेटते तर 25ला 25 किलो आपण 3/19 म्हणजे काही भाषेत 3/19 म्हणतात, आपल्या भाषेत 19 25 किलो ड्रिपने सोडलं. त्यानंतर फुटव्यासाठी लगेच 8 दिवसानंतर 126100 25 किलो 3 एकरसाठी सोडलं. तर आता फुटव्यांची संख्याही चांगली आहे, 13-40-13 म्हणजे या एंडिंगला आपण 13-40-13 देणार आहोत. आणि काल पोटॅश, पांढरा पोटॅश 3 बॅग आणि युरिया 2 बॅग ड्रिपद्वारे हळदीला दिलेलं आहे. आणि 2 फवारण्या केल्या यावर्षी. 1 मिनिट, करप्याचे लक्षणं बघा, इकडे दाखवा एकदा. हे प्रायमरी स्टेजमधील करपा आहे, शेतकरी बंधूंनो हे लक्षात घ्या. पहा, हे असे टिपके पडतात, हा प्रायमरी स्टेपमधील आहे. जर तुम्ही इथेच कंट्रोल केला तर तुमचं खूप म्हणजे खूप नुकसान कमी होतं. शेतकरी बंधू कसे करतात की आहे धुळीमुळे झाला आहे, यात थोडी हे करतात आणि त्यातल्या त्यात हे कंपन्यावाल्यांनी बाजार उठवलेला आहे. हे फवारा, ते फवारा, आमची किट मारा, हिरवी. चांगल्या 1-2 प्लॉटचे फोटो असतात ते चिपकवायचे, शेतकरी बोलून जातो. तर याला आता आम्ही 2 फवारण्या घेतलेल्या आहेत. पहिली फवारणी घेतली होती क्विनॉल्फॉस, कॅब्रिओटॉप आणि स्ट्रेप्टोसायक्लिन. फक्त स्ट्रेप्टोसायक्लिनचे रिझल्ट येण्यासाठी काय करा, ती पुडी असती, ती पुडी गरम पाण्यात टाकायची आणि मग फवाऱ्यात टाकायची. शेतकरी बंधू आणून डायरेक्ट तशीच टाकतात, हे एक चुकतं. त्यामुळे स्ट्रेप्टोसायक्लिन एका पुडीचे 3 टाक्या करा सहज. आता यात कसं होतं, इथे शेतकरी चुकतात. मराठवाड्यात पंप शक्यतो शेतकरी 10 लिटरचा वापरतात, तोच पंप खानदेश किंवा अदर प्रदेशात 15 लिटरचा पंप वापरतात. तर 10 लिटरला 10 लिटरचे 1 टाकी प्रमाणे, म्हणजे तुमचे 10 लिटर प्रमाणे सांगतोय मी. स्ट्रेप्टोसायक्लिनच्या 3 टाक्या गरम पाण्यात पडल्या पाहिजे आणि ते पाणी आणि कॅब्रिओटॉप आणि क्विनॉल्फॉस किंवा रोगर घेतलं तरी चालेल, ते पाणी सोडून तुम्ही आत सोडा पंपामध्ये आणि मगच फवारणी करा. पहिली फवारणी घेतली आपण ती. दुसरी फवारणी घेतली कस्टोडिया प्लस क्विनॉल्फॉस आणि स्ट्रेप्टोसायक्लिन आणि थोडा मायक्रोन्यूट्रिएंट उरलेले होते कपाशीचे, ते पण टाकून दिले. आणि सर्वात महत्त्वाचं, आता याला आपण जिथं जिथं उंच दिसते हळद, तिथं आपल्या शेणखताची ट्रॉली पडलेली आहे. आपण शेणखत पूर्ण वावराने विखुरलेलं आहे, पण ट्रॉली पडलेल्या जागी हळद थोडी उंच दिसते. तर त्या ठिकाणाहूनच यांचा आपली कोणती आळी लागते खाली, उमणीचा उद्रेक जास्तीत जास्त शेणखतापासून होतो. तर आम्ही काय केलं, साधारणतः 8 दिवसापूर्वी एकरी 1 लिटर प्रमाणे रोगर, 1 किलो सड होऊ नये म्हणून रोको दिलेलं आहे. याचं मिश्रण ड्रिपद्वारे पूर्ण हळदीला दिलं. तर पूर्ण आम्ही चेकिंग करून पाहिले, कुठं उमणी अळीचा त्रास नाही, सुरमीचा नाही. सड लागणे, सुरमी यासाठी क्विनॉल्फॉस किंवा पण तुम्ही एकदा तरी रोको आणि जास्त जर आलेला असेल हळदीवर उमणीचा अटॅक खालून, तर डेनिटॉल आणि डेंटॉसू घ्या. कमी असेल तर रोगर घ्या किंवा क्विनॉल्फॉस घेतलं तरी चालेल किंवा क्लोरो घेतलं तरी चालेल. पण आणि रोको मात्र बुरशीनाशक प्रत्येक शेतकऱ्याने एकरी 1 किलो प्रमाणे एकदा खालून दिलंच पाहिजे, कारण नंतर सड लागणे या गोष्टी. आता आपल्या इकडं चुकतात कसं, ज्यावेळेस समजा प्रायमरीमध्ये आपण खर्च केला, फवारणीचा असेल किंवा ड्रेंचिंगचा असेल, तर तो खर्च खूप कमी पडतो आणि झाडालाही डॅमेज कमी होतं, उत्पन्नातही घट कमी होते. आपल्या इकडे कसं शेतकऱ्यांचं चुकतं काय, आधी रोग येऊ द्यायचा किंवा आधी अटॅक उमणीचाही येऊ द्यायचा किंवा कंदमाशीचा येऊ द्यायचा, मग तो अटॅक वाढतो, औषधांचाही खर्च वाढतो, परत उत्पन्नात घट होते. त्यामुळं आधी जर या प्रायमरी गोष्टी केल्या तर उत्पन्नात भरच पडते. आता आपण इथून पुढचं नियोजन बघा. काल 3 पोते पोटॅश दिलेला आहे आणि 2 पोते युरिया 3 एकरसाठी. यानंतर आता या एंडिंगला 13-40-13 एकरी 8 किलो प्रमाणे 25 किलो पडेल. त्यानंतरच्या 15 दिवसात 052-34 एकरी 8 प्रमाणे 25 किलो पडेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी 0050 एकरी 8 याप्रमाणे 25 किलो पडेल. यानंतर हळदीला कोणताही खत दिला जाणार नाही. दिवाळीला हळद जवळपास मी दिवाळीला पण एक व्हिडिओ टाकेल, हळदीत मी दिसणार नाही, कारण हाईट आत्ताच माझ्या जवळपास खांद्याबरोबर आलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपला याच प्लॉटमध्ये आपण 28चं ॲव्हरेज काढलं होतं, तर आपण यावर्षी 35चं ॲव्हरेज ठेवलेलं आहे. बघू फायनलला जे काही रिझल्ट येतील त्यानुसार आपण प्रत्येक तसं सांगतच जाऊ. बाकी आणखी माहिती जर म्हणाल,
आणखी 8 दिवसानंतर परत एकदा निंदन करून एकदा माती, हळदीला कमीत कमी 2 वेळेस माती लावलीच गेली पाहिजे. कारण हे जे बाहेर निघलेले कंद असतात ते कंद काही दिवसानंतर त्यावर कंदमाशीचा अभाव होऊन ते सडले जाण्याची खूप शक्यता असते. त्यामुळं 8 दिवसानंतर यंत्राच्या सहाय्याने माती लावल्या जाईल. बाकी एकदा पूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला मी. प्लॉट बघून घ्या. एक गर्द हिरवा रंग आहे मस्त आणि अपेक्षेप्रमाणे जवळपास व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल किंवा बाकी सर्व गोष्टी झालेल्या आहेत. चालतं. काही शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की उत्तरे दिली जातील. धन्यवाद.